त्यांना गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या शुभेच्छा। आज गजानन महाराजांचा प्रकट दिवस। या दिवसाची आम्ही फार आतुरतेने वाट बघायचो। मी विदर्भातली असल्यामुळे आमच्याकडे फार यांचा स्वामी गजानन महाराजांचा जल्लोष असायचा। प्रत्येक दर गुरुवारी आपण मंदिरात जायचं आणि आजचा दिवस जर आला ना की आधी तर त्यांची सांगता व्हायची, कलशपूजन व्हायचं, खूप भजनं व्हायचे। आमची आई वगैरे सगळे आईच्या सगळ्या मैत्रिणी ह्या सगळ्या मंदिरात जायच्या आणि आजच्या दिवसाला प्रकट दिवसाला सगळेजण हार फुलं पेढे घेऊन स्वामी गजाननच्या मंदिरामध्ये आम्ही इतक्या लांबसर लाईनमध्ये उभं राहायचो। त्यांची आतुरता असायची। रोज स्वामी गजाननाला दर गुरुवारी आम्ही बघणार आहे, पण आजच्या दिवसाला पण एक त्यांचं वेगळं रूप बघायची खूप इच्छा असायची। आईबाबांचा हात पकडून प्रत्येक वेळेला रांगेमध्ये उभं राहून त्यांचं दर्शन घ्यावं असं वाटायचं। केव्हा त्यांना आम्ही बघतो असं व्हायचं आणि सकाळपासूनच काय आदल्या दिवसापासूनच आमची एक नवीन पदार्थ बनवण्याची इच्छा आम्ही आमच्या आईजवळ बोलायचो आणि आमची आई आतुरतेने ती आधीपासून ती करत आलेली आम्हाला पण छान वाटायचं। तिच्या हातच्या ओल्या नारळाच्या करंज्या किंवा ओल्या गव्हाच्या पिठाची छान सांजोऱ्या इतके सुंदर करायची ना ती आवडीने। आणि शिरा, खीर, पुरी, भजे, मुगवडे आणि कढी हा इतका सगळा वेद घरामध्ये व्हायचा आणि एक सणच जसा आमच्यासाठी। आणि दर गुरुवारी तर आम्ही जायचोच, पण त्यांच्या मी वाऱ्या पण केलेल्या शेगावच्या। आम्ही सगळे गजानन महाराजांचे भक्त असल्यामुळे वाऱ्या पण व्हायच्या आमच्याकडे आणि हसून बोलून आम्ही सगळेजणं त्यांचं नामस्मरणाने एक शक्ती आपल्या पाठीशी आहे असं वाटून आम्ही पुढे जायचो। गजानन महाराजांचा विजय ग्रंथ हा आमच्या घरी खूप मनापासून वाचला जायचा आणि त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलंच आहे की भक्तांनी माझ्यापर्यंत यावं असं मी म्हणत नाही, भक्त जिथे असेल तिथे मी आहे आणि मनापासून तुम्ही माझं नाव घ्या, नामस्मरण करा, गजर करा, मी तुमच्या सदैव पाठीशी आहे। स्वामी गजानन महाराजांचे आवडीचे आजचे मी नैवेद्य बनवले, अगदी साधेसुद्धा पद्धतीने। कढी केली, भजे केले आणि त्यांचं सगळ्यात आवडतं झुणका आणि भाकरी आणि गोडेचं मी त्यांच्यासाठी पेढे, पिवळे पेढे आणि पांढरे पेढे आणि शिरा केलेला, खूप छान मनापासून त्यांचं नैवेद्य बनवलेलं आणि त्यांचा आवडता भात आणि वरण, त्यावरती भरपूर तूप असं त्यांचं ते नैवेद्य करताना एक वेगळा जल्लोष आणि आनंद। आमचं नामस्मरण चाललेलं होतं, माझी आई आणि मी स्वामी गजानन महाराजांचं नामस्मरण करत स्वयंपाक करत होतो आणि खरंच एक वेगळं असं जो रोजच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला कंटाळा आणि थकवा वाटतो ना, काय तेच करतो, पण इतके सगळे पदार्थ बनवून आम्ही बिलकुल असं थकल्यासारखं आम्हाला वाटलं नाही। एक उत्साह वाटला, एक आनंद वाटला, जणू काही आमचे महाराज आमच्या समोर बसले आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी आता ताट वाढणार आहोत आणि काय बनवणे काय नाही असं वाटायचं। जसं आमच्या आईंना आम्ही बघितलं तसंच माझ्या मुलीलासुद्धा असं महाराजांचं नामस्मरण त्यांना सांगत असते। स्वामी समर्थांचे आम्ही भक्त आहोत। स्वामी समर्थ महाराजांनी पण गजानन महाराजांना आणलेलं की पुढचा कारभार तू आता या भागातला तू सांभाळ। त्यांना ब्रह्मांडातनं स्वामी गजानन महाराजांना स्वामी समर्थांनी आणलेलं। आमच्याकडे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज आणि या संतांचं नामस्मरण सतत सुरू असतं। आणि बघा घराच्या समोर अगदी सुंदर रांगोळी काढणं, घरावरती तोरण माझे नेहमीच असतं, सजावट। आणि आज ना आईनी एक मला बेत सांगितलेला की आज झुणका आपण ना महाराजांच्या पद्धतीचा अगदी कोरडा आणि लुसलुशीत करूया। पाणी न घालता तो झुणका करते आणि इतका सुंदर आणि अप्रतिम झाला ना की माझ्या लहान मुलींनी चाटून पुसून खाल्लेला। तुम्हाला दाखवते बघा किती छान झालेलं आहे। आणि आमचं नामस्मरण चाललेलं आहे, गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरुदेव या क्षेत्र शेगा, गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरुदेव हे म्हणतोय आम्ही, माझी आई आणि मी। ती खूप सुंदर आवाजामध्ये गाणं गाते आणि आम्हाला खूप आवडतं तिच्या सुरामधलं हे गाणं, जसं की स्वामी गजानन महाराज तिच्याकडनं वधावून घेतात असं मला नेहमीच वाटतं लहानपणापासून।
आणि एवढे कडाक्याची ऊन आमच्या विदर्भामध्ये तापत असते ना, तरीही आम्ही त्यांच्या हजारो लोकांच्या लाईनमध्ये लागून त्यांच्या दर्शनाला आम्ही जातो म्हणजे जातोच. आणि तो एक उत्साह आमच्यामध्ये असतो. आता माझी भाजी खूप छान झालेली, झुणका इतका सुंदर झालेला आहे ना, अप्रतिम. आणि तो बनवण्याचा एक वेगळाच आनंद मला भेटतो, कारण की म्हणजे मी बनवत नाही, फक्त वर्षातून एखाद्या वेळेस म्हणजे आजच्या दिवसाला बनवते, नाही तर मध्ये कधीतरी असं वाटलं खावंसं तर. पण त्याबरोबर कढीचा बेत आणि भजी आणि पापड, खूप मस्त पौष्टिक असा आहार आम्हाला वाटतो. मज्जा येते सगळं करायला. सांजोऱ्या, करंजा, आदल्याच दिवशी आम्ही करंजा आणि सांजोऱ्या करून ठेवतो. स्वामी गजानन महाराज जसे आम्हाला सांगतात, बघ बरं आम्ही तुझ्याकडे हे खायला येणार आहे. आणि असं वाटतं थोड्या वेळ का होईना तो नैवेद्य दाखवलेला आम्ही, त्यांचा तो नैवेद्य आम्ही सगळेजणं घरातले आनंदाने खातो. तो प्रसाद म्हणून आम्ही सगळेजणं घेतो. आता वाजलेले आहे 1. माझी मुलगी 2:30 वाजता शाळेत नेते. मला असं वाटलं की चला आज आपण आपल्या मुलीसोबत जेवण करायचं आणि प्रसाद घ्यायचा. तिने जरी डबा शाळेमध्ये नेला असला ना, एक आईचं मन मानलं नाही. मी म्हणलं चला आज हा सगळा केलेला रुचकर स्वयंपाक, हा गजानन महाराजांचा प्रसाद आपण आपल्या मुलीसंगे घेऊया. भूक बिलकुल लागलेली नव्हती, कारण की प्रत्येक वेळेस किती भूक लागते ना, लवकरच 12:30-1 वाजले की भूक लागते. बघा आता कांदे छान बारीक चिरलेले आहेत, लांबसर, आणि त्यांच्या आवडीचे कांदे भजी त्यांना फार आवडतं. माझ्या आईने इतके सुंदर लांब लांब कांदे चिरून दिलेले. तिने पण मला फार मदत केली आजच्या स्वयंपाकामध्ये. अगदी नैवेद्य बनवण्यापासून सगळं खूप छान तिचा सहवास मला लाभला. आणि आमचं नामस्मरण चाललेलंच आहे. माझ्या आईच्या सुरामधलं गाणं इतकं सुंदर ना, मला अंगामध्ये एक शहारे येणारं आणि एक शक्ती देणारं पण आहे. भज्यांची सुरुवात झालेली. भजे तळून घेतले की गजानन महाराजांचा प्रसाद आम्ही आधीच बनवून ठेवलेला. गोड्याच्या नैवेद्यापासून स्वयंपाकाची सुरुवात होते. अगदी सुरुवातीला आम्ही गोडाचं बनवतो, जे की शिरा असेल, खीर असेल, पेढेसुद्धा आवडीने आम्ही घरी बनवतो. पण आज म्हणलं गजानन महाराजांसाठी आज पिवळे पेढे आणि छान प्रसाद करावा. मज्जा वाटली सगळं करायला. आणि खरंच गजानन महाराजांचा प्रगट दिवस म्हणजे काय असं वाटतं ना, विदर्भातली लहर जशी आमच्या इकडे पुण्यामध्ये आलेली आहे. मला खूप आवडतं त्यांचा हा सोहळा. पण एक आहे मंदिरामध्येची घराजवळून पायी जाण्याचा आनंद आणि मैत्रिणींसंगे मस्ती करताना, छान मजा करताना. आणि हो, तिथला ना कोणाकोणाला आवडतो तो प्रसाद घ्यायला स्वामी गजानन महाराजांचा. आमच्याकडे ना भंडारा म्हणायचे. भंडारा म्हणजे मसाले भात, खमंग, आलूवांग्याची रस्त्याची भाजी, भाकरी, चपाती आणि बुंदीचे लाडू, कढी, असं सुंदर स्वयंपाक. आणि खूप असं लाईनमध्ये उभं राहून मग पंक्तीमध्ये बसून जेवणाचा आस्वाद जो आम्हाला भेटायचा तो आता बंदच झालेला. म्हणजे ते इकडे नाहीसंच झालेलं. आम्ही आलो तेव्हापासून, लग्न झालं तेव्हापासून मला एकदाही मला जाता आलं नाही. आणि मी माहेरी गेली ना की आतुरतेने स्वामी गजानन महाराजांची, स्वामी समर्थाच्या दर्शनाला जाते. माझे जुने दिवस मला आठवतात. फार मज्जा येते. आम्ही खूप छान त्यांचं पूजापाठ घरामध्ये, ग्रंथ, विजय ग्रंथ, मोठा ग्रंथ, स्वामी गजानन महाराजांचं माझी बहीण अजूनही दर गुरुवारी त्यांचं पोथी वाचते. खूप छान सगळं भक्तिमय आनंद, भक्तिमय वातावरण आमच्या घरामध्ये राहायचं. आणि प्रत्येक वेळेस त्यांचं नामस्मरण हेच आमची एक शक्ती होती. घराच्या कानानं कोपऱ्यामध्ये त्यांचं नामस्मरण आणि गजर राहायचं. आणि कुठलाही सण आला, होळी म्हणा, गुढीपाडवा म्हणा, कुठलाही सण म्हणा, तो एक अक्षरशः आम्हाला असं वाटायचं की आम्ही जणू काही आमच्या घरात देव असे प्रसन्नतेने आलेले आहेत. बघा
किती सुंदर माझ्या घराच्या बाहेर मी सजावट केलेली आहे फुलांची. ही नेहमीच असते बरं माझ्या घराच्या दाराला लागलेले तोरण, हळदीचं लेपन, ही माझ्या आईने काढलेली सुबक रांगोळी. माझ्या आईच्या रांगोळ्या इतक्या सुंदर असतात की जसे की खरं अगदी त्याच्यातनं काहीतरी असं निघतंय वाईब्स, पॉझिटिव्ह वाईब्स, बोलतच नाही असं तिचं रांगोळी असते. आणि पूजा आजची केलेली, केळ्यांची फणी ठेवलेली सुंदर, त्यांच्यासमोर प्रसाद, चांदीची ही गजानन महाराजांची मूर्ती, माझी स्वामींची मूर्ती, आणि त्यांच्यासमोर हे घागरी, आणि आज त्यांना दाखवलेलं नैवेद्य. ही पूजा बघून अगदी घरामध्ये भक्तिमय वातावरण झालं. खूप खूप आनंद वाटला. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा